अमित शहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा वर्षावरती दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा होते उपस्थित। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये अजित पवारांची दांडी, एकनाथ शिंदे मात्र अमित शहांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं चित्र। राज्यातल्या भाजपच्या कोअर कमिटीची अमित शहांनी घेतली शाळा। धुसफूस चव्हाट्यावरती येऊ देऊ नका, जाहीर वाद करणं टाळा। लोकसभा निवडणुकीमधल्या चुका टाळण्याच्या अमित शहांच्या सूचना। अमित शहा महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला घेऊन जात आहेत। सत्तेच्या बळावरती मुंबईतल्या उत्तम गोष्टी गुजरातला नेण्याचा डाव, संजय राऊतांचं वक्तव्य। बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये आमचं योगदान, असं शहा म्हणतात। अमित शहांच्या या वक्तव्यावरती आम्ही हसतोय, संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन। जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह बाप्पाचं दर्शन। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राहुल गांधींच्या महाराष्ट्रामध्ये 15 सभा तर प्रियंका गांधी यांच्या जवळपास 10 सभा होणार असल्याची माहिती। तुम्ही बोलवाल तिथे सभेसाठी येईन, राहुल गांधींनी पक्ष नेतृत्वाला सांगितल्याची माहिती। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील अशी फडणवीस वासुंदी उधळतायत। स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करावी। सामना अग्रलेखामधून देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवेल। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबद्दलच्या चेहऱ्यावरती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मतं मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या, वडेट्टीवार यांची टीका। शरद पवारांना सोडून गेलेल्या लोकांना आता असुरक्षित वाटतंय, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। खासदार प्रतिभा धानोरकरांचं विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। याबद्दल वडेट्टीवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, प्रतिक्रिया देण्यासाठी नकार। आरक्षणाचा विषय वाटतो तितका सोपा नाही, मनोज जरांगेंचे अनेक गैरसमज दूर झाले, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक घोषित होईल, नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, अशोक चव्हाणांनी वर्तवला अंदाज। जालन्यामधल्या परतूरमधील सभेमध्ये चव्हाण बोलत होते। अब्दुल सत्तार बनले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला दुवा। मराठा आरक्षण आणि शेतकरी मुद्द्यावर पोहोचवली एकमेकांची मतं। जरांगे पाटील यांची बाजू घेतो म्हणून बार्शीमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या गुंडांकरवी मारहाण केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। आमदार राजेंद्र राऊतांनी आरोप फेटाळले। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ठरवण्यासाठी धोरणामध्ये बदल, तज्ज्ञ समितीची शिफारस। 15 दिवसांमध्ये घोषणेची शक्यता। पश्चिम रेल्वेवरती आठवडाभर लोकल धीम्या गतीनं धावणार। पश्चिम रेल्वेवरती 6व्या मार्गाच्या उभारणीसाठी 10 तासांचा ब्लॉक। वेगमर्यादा लागू केल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं। म्हाडा आता प्राईम लोकेशनवरती होर्डिंग उभारणार। जाहिरात कंपन्यांना भाड्याने देऊन कमाई करण्याचं उद्दिष्ट। वर्षाकाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार। नाईट फ्रँक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वाधिक घरांची खरेदी। चालू वर्षामध्ये आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांकडून 15,275 मालमत्तांची खरेदी। मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील करणार पाहणी। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये घेणार नुकसानीचा आढावा। 2019चा थकीत मोसंबीचा पीक विमा द्यावा, तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, या मागणीसाठी जालन्यामध्ये शेतकऱ्यांची आज महारॅली। बदलत्या हवामानाचा मिरचीच्या उत्पादनाला मोठा फटका। विषाणूजन्य रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नंदुरबारमध्ये मिरचीच्या उत्पादनात मोठी घट। पुण्यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। प्लेटलेट्सची वाढली मागणी। रक्तदान शिबिरं कमी झाल्यामुळे रक्ताचीही कमतरता। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी। भामरागडच्या पर्लकोटा नदीला सुद्धा पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक घरांमध्ये साचलं पुराचं पाणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाची संततधार। पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी 4 पैकी
वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही 3 धरणं 100% भरली. पुण्यामधील माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये शस्त्र पुरवणारा सराईत गुन्हेगार गजाआड. आंदेकरांच्या बहिणीसह 3 अल्पवयीन मुलंही ताब्यात. नारपार नदीजोड प्रकल्पामध्ये नांदगावचा समावेश करण्याची मागणी. खासदार भास्कर भगरेंच्या उपस्थितीमध्ये जलहक्क समितीची बैठक संपन्न. उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय. नंदुरबार विसरवाडी रस्त्यांची दुरावस्था. रस्त्याला मोठं भगदाड. वाहन चालक त्रस्त. खड्ड्यामध्ये गावकऱ्यांनी केलं वृक्षारोपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.